महाराष्ट्रातील लाखो टी-ई-टी उमेदवारांसाठी अत्यंत धक्कादायक आणि महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे. तर टी-ई-टी 2026 जी आहे, जी की महाराष्ट्रामध्ये कंडक्ट केली जाणार होती उद्या, तर ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. पुढे ढकलण्याची कारणे काय आहेत? का ढकलण्यात आली? आता पुढे काय करायचं? उमेदवारांपुढे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. चला तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी एक जाहीर प्रकटन आज दुपारी त्या ठिकाणी पब्लिश केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर कट सांगितलेले आहे, की 28 जून 2026 रोजी म्हणजे उद्या होणारी जी एक्झाम आहे, ती काय करण्यात आलेली आहे, जी की 1028 केंद्रांवरती महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येणार होती, कंडक्ट करण्यात येणार होती. ती एक्झाम कॅन्सल करण्यात आलेली आहे, पुढे ढकलण्यात आलेली आहे. जसं की आपल्या महाराष्ट्रामधूनच नीट 2026 ही एक्झाम कुठेतरी महाराष्ट्रामधूनच पेपर फुटीचं रॅकेट उदयास आलं होतं. याचा सुद्धा एक व्हिडिओ मी आपल्या YouTube चॅनलवरती टाकलेला आहे. त्याच पद्धतीने हा जो काही गैरप्रकार लक्षात घेतात, त्या धर्तीवरती कुठेतरी आज सुद्धा असंच काहीतरी घडून आलेलं आहे, की महाराष्ट्रातली टी-ई-टी एक्झाम पुढे ढकलण्यात आलेली आहे, रद्द करण्यात आलेली आहे. बरोबर. आता विद्यार्थी संभ्रमात आहे, की आता काय करायचं? सोशल मीडियावरती जर तुम्ही पाहिलं तर वेगवेगळे मेसेज फिरत आहेत, की एक्झाम लगेच 1 महिन्याने होणार आहे, 15 दिवसामध्ये होणार आहे किंवा ती 5-6 महिन्यांनी होणार आहे. तर त्याचं एक ऑफिशियल पत्र अजून आलेलं नाहीये. त्यांनी फक्त एवढंच सांगितलेलं आहे, की ही जी परीक्षा आहे, कुठेतरी जे काही भिवंडी हे शहर आहे, त्या भिवंडी या शहरामध्ये पोलिसांना संशयास्पद काही सोशल मीडियाच्या मार्फत पेपर अवेलेबल झाले. त्याची शहानिशा करता असं लक्षात आलं, की हा जो काही पेपर आहे, हा पेपर फुटलेला आहे. त्याच्यामधले प्रश्न जे आहेत, हे प्रश्न हुबेहूब उद्याच्या एक्झाममध्ये होणार आहेत. त्याच पद्धतीने ते प्रश्न त्या ठिकाणी व्हायरल झालेले होते. सोशल मीडियाच्या मार्फत ते काही ग्रुपच्या मार्फत काही लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणजे नक्कीच हा जो काही पेपर आहे, हा पेपर फुटलेला आहे. त्याच्यामुळे हे जाहीर प्रकटन त्या ठिकाणी महाराष्ट्र परीक्षा परिषदेने जाहीर केलं आणि इमिडिएटली त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, की हा जो पेपर आहे, हा पेपर त्या ठिकाणी फुटलेला आहे आणि आता लवकरच याची तारीख जाहीर होणार आहे. आता विद्यार्थ्यांनी पॅनिक न होता आता आपण काय करू शकतो? न घाबरता तुम्ही अभ्यास केलेला होता. तुम्ही त्या ठिकाणी रिव्हिजन खूप मोठ्या प्रमाणात केले होते. टोटल टॉपिक तुम्ही अभ्यासलेले होते. आता वेळ अजून तुमच्याकडे वाढलेला आहे. तुम्ही अजून जोमाने तयारी करा. तुमचे मार्क्स वाढवा. तुम्ही क्वालिफाय होणार होते. तुमचे मार्क्स त्या ठिकाणी वाढवण्याची संधी तुमच्याकडे आहे. बालमानसशास्त्र असेल, भाषा 1, भाषा 2 असेल, गणित विज्ञान असेल, जर तुमची सायन्स मॅथ मेथड असेल, त्याच पद्धतीने समाजशास्त्र असेल, या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही नव्याने परत एकदा परिसर अभ्यास असेल, या नव्याने तुम्ही परत अभ्यासू शकता. त्याचं प्रिपरेशन नव्याने परत टाइम टेबल तयार करून सुरू करू शकता. तुमच्याकडे वेळ आहे. नीट सारखंच रॅकेट आपल्या टी-ई-टी मध्ये होणं हे नक्कीच खेददायक आहे. अशा पेपर फुटीच्या घटना जर वारंवार होत असेल तर विद्यार्थ्यांनी करायचं काय? नीट सारखं काय होतं, विद्यार्थी तयारी करतात, त्यांचं प्लॅनिंग असतं. याच्यानंतर वेगळ्या एक्झाम त्यांना प्रिपरेशन करण्यासाठी ते तयार असतात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा पण आहे, की सध्या जे काही शिक्षक आहेत, जे की शाळेवरती रुजू आहे, त्यांना पदोन्नतीसाठी पुढचं पद घेण्यासाठी सुद्धा काही पेपर आता कंपल्सरी केलेला आहे. टी-ई-टी कंपल्सरी केलेली आहे. जे की सर्व्हिसमध्ये आहेत, ज्यांचे 4 वर्ष आहेत, 2 वर्ष आहेत, त्यांना शिथिल आहे. पण ज्यांची सर्व्हिस आता एक 10-15 वर्ष शिल्लक आहे, त्यांना कंपल्सरी टी-ई-टी आहे. मग अशा शिक्षकांवरती सुद्धा एक प्रकारचं टेन्शन, बर्डन हे आलेलं आहे. कारण की ऑलरेडी ते शाळेमध्ये शिकवत आहेत. शिकवण्याचा लोड वेगळा, त्या ठिकाणी शाळेमधला लोड वेगळा आणि त्याच्याबरोबर टी-ई-टीचा अभ्यास करणं म्हणजे हे नक्कीच कुठेतरी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये चांगलं प्रिपरेशन त्या टीचर लोकांनी केलं होतं आणि आता एक्झाम देऊन कुठेतरी शाळेकडे लक्ष देण्याची वेळ त्यांच्याकडे होती आणि अशा वेळेसच असं जाहीर प्रकटन होणे, आता परत ती एक्झाम जर दिवाळीमध्ये होणार असेल, 2-3 महिन्यांनी होणार असेल, तर शाळेचा लोड पाहायचा, का हा टी-ई-टीचा अभ्यास करायचा, हा नक्कीच विचार करण्यासारखी बाब आहे. शासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. असं न करता याच्यासाठी काय पेपर फुटतात कसे? हाच खूप मोठा प्रश्न आहे, की फुटलाच नाही पाहिजे, की
पेपर सेट करणारे जे टीचर्स आहेत, हेच कुठेतरी आता म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे, की हे तर पेपर फुटत नाही. नीटचा जर विचार केला, नीटचं एनालिसिस पूर्ण भारताने केलेलं आहे, महाराष्ट्राने केलेलं आहे. नीटचा पेपर फुटतो, त्याच्यामध्ये पेपर सेट करणारेच पेपर फोडतात. बरोबर? तसंच इथं पण असंच काहीतरी घडलेलं आहे का? दोषींवरती कारवाई होणं गरजेचं आहे. मानसिकतेशी खेळणं चुकीचं आहे. नीटमध्ये अक्षरशः काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. मुलांमध्ये पॅनिकता होते. तसेच असे सुद्धा आता विद्यार्थी पॅनिक होतील. शिक्षक सुद्धा पॅनिक होतील कारण शिक्षकांना आता क्वालिफाय होण्यासाठी खूप मेहनत करून त्यांची सर्व्हिस आता 10-15 वर्षाची राहिलेली आहे. ते सुद्धा सगळं पाहून पेपरचा अभ्यास करत होते. मी सुद्धा जवळून पाहिलेलं आहे. पण अशा गोष्टी घडतायत. खेददायक आहे. महाराष्ट्रामध्येच त्याचा उगम आहे. बघा नीटचा उगम सुद्धा महाराष्ट्रात, टी-ई-टीचा उगम पेपर फुटीचा सुद्धा महाराष्ट्रात. काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. त्या ठिकाणी आता नव्याने तयारीला लागा आणि जे विद्यार्थी याच्यापासून काहीतरी बोध घ्या आणि महाराष्ट्रामध्ये एक असं वादळ पेटवा, की जेणेकरून परत या गोष्टी झाल्या नाही पाहिजेल. व्हिडिओ मॅक्सिमम शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. नवीन एखादा मुद्दा जो आहे, तर तो आपल्या खताळ सरांच्या YouTube चॅनलवरती तुम्हाला नक्की पाहायला भेटेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि मॅक्सिमम शेअर करा. अशा गोष्टी न होण्यासाठी काय केलं पाहिजे? उपाययोजना काय केल्या पाहिजे? त्याच्याबरोबर खताळ सर तुमच्याबरोबर आहेत. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.